वेगळं करण्यासाठी सगळ्यात अगोदर ती इच्छाशक्ती पाहिजे। ती इच्छाशक्ती सगळ्यात आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे। दोन प्रकारचे व्यक्तिमत्व आज इथे आहेत आणि प्रत्येक समाजामध्ये असतात, प्रत्येक सगळीकडे असतात। ते म्हणजे एक स्वतःच्या नीडसाठी काम करणारे, म्हणजे आपल्या गरजा कशा तरी पूर्ण करायच्या या उद्देशाने रोज काम करणारे, आणि नंबर 2 त्या नीड पूर्ण झाल्यानंतर ज्याला आपण स्वप्न म्हणतो त्यासाठी काम करणारे। आपण कशात आहोत हे अगोदर चेक करा। जर माझी नीडच पूर्ण नसेल तर मला स्वप्न दाखवून उपयोग नाहीये, तर मला अगोदर नीडवर काम करावं लागेल। निश्चितच आपण जे काही करतोय त्याच्यात आपण 100% सॅटिस्फाईड आहोत का या प्रश्नाचं उत्तर अगोदर स्वतःला विचारा। आणि जर सॅटिस्फाईड नाही हे जर उत्तर मधून आलं तर निश्चितच ही सिस्टम प्रत्येकासाठी आहे। इथं सक्सेस होण्यासाठी काही जादूमंत्र नाहीये, काही सिक्रेट नाहीये, सिंपल लॉजिक आहे। जे सक्सेस लोक झाले त्यांना विचारा तुम्ही कसे सक्सेस झाला। बघा, एखादा जॉब करण्यासाठी आपल्याला जवळपास 20-25 वर्ष शिकावं लागते, स्ट्रगल करावं लागते, एक्झाम द्यावं लागते, अजून काहीतरी हार्डवर्क करावं लागते, तेव्हा पुढे एक पॉसिबिलिटी आहे एखाद्या जॉबची 10-20 हजाराच्या। आजही 50,000 रुपये माझं इन्कम असावं हे स्वप्न असणारे 70-80% लोक आहेत का? मान्य आहे सगळं? 50,000च्या इन्कम साठी जाऊन आजही आपण स्ट्रगल करतोय, याचा अर्थ आपल्या डोक्यात आहे की यार माझं इन्कम तेवढं होणारच नाही। पण जर मी त्या पद्धतीचं सोच विचार जर ठेवून या सिस्टम मध्ये आपण ते अचिव्हमेंट आहे ना, आपलं जे स्वप्न म्हणतो आपण 50,000चं, ते इझिली अचीव्ह करू शकतो, असं काही अवघड नाहीये। पण निश्चितच आपल्याला इथे वेगळ्या प्रकारचा विचार करावा लागते। याचं कारण न करण्याचे कारण असावं, करण्याचे कारण असावं। न करण्याचं कारण काय? मला काहीच करायचं नाही, माझ्या फॅमिली चिंता नाहीये, मी माझे स्वप्न पूर्ण केले, माझ्या पत्नीला मी कधीतरी तिच्या मनासारखं एखादी साडी घेऊन दिली 20 हजाराची, मी माझ्या मुलांना कुठेतरी चांगल्या हॉटेलमध्ये जेवू घातलं, हे छोटे छोटे स्वप्न जर त्यांची पूर्ण केली असतील तर खरं सांगतो आपल्याला काही गरज नाही। पण खरंच स्वतःच्या छातीवर हात ठेवून विचारा की यार मी हे माझ्या फॅमिलीसाठी केले का? कधीतरी स्वतःसाठी जगलोय का? मधून आवाज येतो नाही, हे तुम्ही आम्हाला नाही सांगितलं तर स्वतःला माहित आहे एक्झॅक्टली काय। तर निश्चितच या प्लॅटफॉर्म मधून त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकतो ज्या आजपर्यंत आपण करू शकलो नाही। इझी आहे, इथं कुठलेही कोणाला खोटं न बोलता, कोणालाच 1 रुपयाचं किंवा छोटीशी गोष्टला खोटी न बोलता एक इथिकल प्लॅटफॉर्म, ज्या प्लॅटफॉर्म मधून एक सोशल वर्क सुद्धा होते। आपण जर डोक्यात एक समाज कार्य म्हणून जरी ठेवला तरी या सिस्टम मध्ये खूप मोठा पैसा कमवण्याची संधी आपल्या प्रत्येकाला आहे। आणि सरांनी जसं म्हणलं ही एक सुरुवात आहे, संभाजीनगरमध्ये तुमच्याकडून सुरुवात होते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। पण मला माहित आहे याच्यातली काही लोकांना अजूनही बिलीफ येणार नाही, त्यांना अजून 6 महिन्याला याच्यापेक्षा मोठी मीटिंग झाल्यावर येईल, अजून 1 वर्षाला अजून एक 400-500 लोकांची मीटिंग झाल्यावर नंतर कळेल। काही लोकांचं असते, सगळ्यात लोक सक्सेस होतात असं गॅरंटी नाहीये, कारण का आहे गॅरंटी पण तो बिलीफ मधून येत नाही। तर मी जास्त बोलणार नाही, बरंच काय बोलता येते। निश्चितच आपण मिळून काम करू। संभाजीनगरमध्ये एक बेसमेंट आहे, आपण एक फाउंडेशन आहात, आपण इथं जर सुरुवात केली तर निश्चितच खूप मोठी बिल्डिंग एज्युटेकची आपण इथं उभं करू शकतो। इथं खूप मोठी टीम आपण बिल्ड करू शकतो। प्रत्येकाच्या आयुष्यात खूप चांगलं योगदान, मग ते आर्थिक योगदान असेल किंवा ज्ञानाचं योगदान असेल, आपण इथं करू शकतो एवढा विश्वास देऊन मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला आणि निश्चितच मला 2 मिनिटं बोलण्याची संधी